नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। आज आपण खवेगिरी करणार आहोत महाराष्ट्रीयन व्हेज थाळी आणि यात मी तुम्हाला दाखवणार आहे वरण भात, वालवांग्याची भाजी, मुळ्याची भाजी, पालकाची भाजी, कोशिंबीर आणि लापसी। चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूयात। सर्वात आधी आपण करूयात वालवांग्याची भाजी। त्यासाठी इथे मी वालाचे दाणे घेतलेले आहेत सोलून पाव किलो। त्याचबरोबर पाव किलो वांगी जी बारीक चिरून मी घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहेत काळी पडू नये म्हणून। आणि 2 कांदे बारीक चिरून 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून, 1 हिरवी मिरची, 1 टोमॅटो बारीक चिरून आणि 1 बटाटा सोलून आणि त्याचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। भाजीसाठी आपण फोडणी करूयात। त्यासाठी इथे कुकरमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यात घालूयात 1 चमचा राई, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग, त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, लसूण आणि हिरवी मिरची। आणि लसूण हलकसं लाल झालं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा सुद्धा आपल्याला हलकसा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की यात घालूयात 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे घरगुती लाल मसाला, त्याचबरोबर 1 चमचा धण्याजिऱ्याची पावडर आणि हे मसाले आपण कांद्यावरती छान परतून घेऊयात। मसाले परतून झाले की यामध्ये घालूयात आपण वालाचे दाणे आणि ते सुद्धा आपण मिनिटभर हे कांद्यावरती परतून घेऊयात। त्यानंतर घालूयात वांग्याच्या फोडी, त्याचबरोबर बटाट्याच्या सुद्धा फोडी आपण घालूयात। वांग्या बटाट्याच्या फोडी सुद्धा आपण ह्या कांदा आणि मसाल्यावरती मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित जरा खालीवर करून घेऊयात, सगळीकडे आपला मसाला लागला पाहिजे। आता घालूयात अर्धा चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर 2 चमचे ओलं खोबरं। पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। टोमॅटोच्या फोडी घालूयात आणि त्या सुद्धा एकदा मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करून झालं की यावर आता आपण ठेवूयात झाकण आणि 5 मिनिटं ह्या भाजीला आपण वाफ काढून घेऊयात। 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा भाजी ढवळून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपण घालूयात अर्धा ग्लास पाणी आणि कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या आपण 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती। 2 शिट्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर पूर्णपणे कुकर थंड झाल्यावरती आपण भाजी चेक करूयात। तर भाजी एकदा आपण ढवळून घेऊयात आणि त्यानंतर भाजी शिजले की नाही हे पाहण्यासाठी वालाचे दाणे आपण हे चमच्याच्या मदतीने दाबून बघूयात। तर इथे बघू शकता तुम्ही हे वालाचे दाणे अगदी सहज तुटतायत, याचा अर्थ आपली ही दाणे शिजलेले आहेत आणि भाजी सुद्धा व्यवस्थित आहे तयार। आणि वरून टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपली वालवांग्याची भाजी तयार आहे। आता आपण पुढची भाजी करूयात, मुळ्याची भाजी। इथे मी घेतलेली आहे 1 जुडी मुळ्याची निवडून आणि स्वच्छ धुवून, आणि ही पानं सुद्धा कवळी असल्यामुळे मी भाजीसाठी पानं सुद्धा घेणार आहे। तर आता आपण ही पानं बारीक चिरून घेऊयात आणि त्याचबरोबर मुळ्याची सालं काढून घेऊयात आणि त्यानंतर ह्या मुळ्याचे सुद्धा आपण बारीक तुकडे करून घेऊयात। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। मी सर्व मुळ्यांची सालं काढून आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर पाला सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि जोडीला मी घेतलेला आहे 2 कांदे आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या। आणि आता आपण भाजीसाठी फोडणी करूयात। त्यासाठी इथे मी कढईत घेतलेलं आहे 2 चमचे तेल आणि ते तेल गरम झालं की यामध्ये घालूयात आपण उभा चिरलेला कांदा, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसणाचे बारीक केलेले तुकडे आणि आपण हा कांदा हलकासा नरम होईपर्यंत परतून घेऊयात। आणि आता यामध्ये घालूयात बारीक केलेले मुळ्याचे तुकडे आणि ते सुद्धा आपण जरा परतून घेऊयात। आणि यावर ठेवूयात झाकण आणि झाकणावर ठेवूयात पाणी आणि आता हे मुळ्याचे तुकडे आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात वाफेवरती। 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढूयात आणि आता यामध्ये घालूयात 1 छोटा चमचा हळद आणि परतून घेऊयात ही हळद सुद्धा आपण। आणि आता आपण यामध्ये घालूयात मुळ्याचा बारीक चिरलेला पाला आणि तो सुद्धा एकदा मिक्स करून घेऊयात।
मिक्स करून झाल्यानंतर यावर ठेवूयात आपण झाकण आणि झाकण देऊन आपण पुन्हा 4 ते 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊयात. 4 मिनिटांनंतर झाकण काढून यामध्ये घालूयात 2 चमचे ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊयात आपण आता हे सर्व. आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी मिनिटभरच वाफवून घ्यायची आहे आणि आपली भाजी ही मुळ्याची तयार आहे. आता आपण पालकाच्या भजीसाठी पीठ कालवून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं हे आपण पाणी न घालता मिक्सरवरती जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आणि इथे मी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि निवडून पालकाची एक जुडी आणि अगदी कवळाच पालक आहे, त्यामुळे मी देठासकट घेतलेला आहे हे. आणि हा पालक आपण बारीक चिरून घेणार आहोत. याच पद्धतीने मी बाकीचा सर्व पालक चिरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे माझं सर्व पालक चिरून झालेला आहे आणि यामध्ये घालूयात आपण मगाशी वाटलेलं वाटण आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ. तर इथे मी घेतलेलं आहे 6 मोठे चमचे म्हणजे जवळपास 1 कप भर बेसन आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करणार आहोत, कारण पालकमध्ये पण सुद्धा ओलसरपणा असतो, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं भजीसाठी लागणारं बॅटर बनवून झालेलं आहे आणि इतपत आपल्याला हे बॅटर पातळ हवं आहे. आणि आता यावर आपण ठेवायचं झाकण आणि ताट वाढायच्या आधी सर्वात शेवटी आपण भजी करूयात. आता आपण करणार आहोत भात. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 वाट्या तांदूळ आणि ते निवडून घेतलेले आहेत. आणि आता हे तांदूळ आपण एका टोपामध्ये काढूयात आणि त्यानंतर हे 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात. आणि तांदूळ धुताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ धुवायचे आहेत. तांदळावरती भार द्यायचा नाही, नाहीतर आपले तांदूळ तुटू शकतात. तर इथे माझे 3 ते 4 पाण्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपण 4 वाट्या पाणी घालणार आहोत, म्हणजे तांदळाच्या दुप्पट आपण यात पाणी घालणार आहोत. आणि जर वाटीने आपल्याला पाणी टाकायचं नसेल तर अंदाजे आपण पाणी घालून आपल्या मधल्या बोटाच्या दाखवल्याप्रमाणे पर्यंत जर आपण पाणी घातलं आणि त्या अंदाजाने सुद्धा आपण भात केला तरी सुद्धा भात व्यवस्थित होतो. आता आपण हा टोप गॅसवरती ठेवूयात आणि गॅसची आच मोठी ठेवूयात. तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाताला छान उकळ आलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. मिक्स करून घेऊयात एकदा. तर इथे तुम्ही बघू शकता भातातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आणि आता आपण गॅसची आच अगदी मंद करून यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं मंद गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर 5 मिनिटांनंतर इथे आपण आपला भात चेक करूया शिजला की नाही. मिक्स करून घेऊयात एकदा. तर आपला भात हा व्यवस्थित शिजलेला आहे. आणि आता आपण यावरती झाकणच ठेवूयात आणि गॅस बंद करूयात. आता आपण करूयात गव्हाची लापसी. त्यासाठी इथे मी जाडबुडाच्या कढईमध्ये पाऊण कप साजूक तूप गरम करून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप लापसीचा रवा. आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा रवा लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजतोय तोवर आपण इथे 2 कप दूध आणि 1 कप पाणी असं गरम करून घेऊयात. तुम्ही इथे 3 कप दूध वापरलं तरीही चालेल. आणि इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे. तर इथे आता आपण घालूयात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि ते सुद्धा आपण परतून घेऊयात अगदी मिनिटभर. आणि आता आपला रवा छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात गरम केलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण. अगदी वरून आणि हळूच घालायचं आहे, नाहीतर चटका लागू शकतो. आणि आता कढईवर ठेवूयात झाकण आणि झाकणामध्ये टाकूयात पाणी. आणि मंद गॅसवरती आपल्याला हा लापसीचा रवा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. आणि शिजायला ठेवल्यानंतर अधूनमधून आपल्याला हा ढवळून घ्यायचा आहे. शिजायला ठेवल्यापासून मी जवळपास 2 ते 3 वेळा हा ढवळून घेतलेला आहे. तर इथे आपण बघू शकतो आता यातील दूध आणि पाण्याचे मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर चेक करूयात आपण हा शिजलाय की नाही ते. तर आपला लापसीचा रवा हा व्यवस्थित शिजलेला आहे.
अगदी सहज हा बोटाने दाबला जातो। आता आपण यामध्ये घालूयात पाऊण कप बारीक चिरलेला गूळ। इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात इथे आपण ही। तर इथे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। यात आपण घालूयात 1 चमचाभर वेलचीची पावडर, ती सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यावर ठेवूयात झाकण आणि यातील पाणी आटेपर्यंत 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊयात। तर अगदी 5च मिनिटात यातलं पाणी छान आटलेलं आहे आणि लापसी सुद्धा तयार आहे। आता आपण करूयात कोशिंबीर। त्यासाठी इथे मी एका काकडीची सालं काढून घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेऊयात आपण ह्या काकडीला आणि त्याचबरोबर 1 कांदा, तो सुद्धा बारीक चिरून घेऊयात। 1 टोमॅटो आणि त्याच्या बिया आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि तो सुद्धा बारीक चिरून घेऊयात। त्याचबरोबर कोथिंबीर, ती सुद्धा बारीक चिरून घेऊयात आणि 1 हिरवी मिरची, त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊयात आणि हे सर्व आपण एका डब्यात काढूयात। आणि आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, त्याचबरोबर पाव चमचा चाट मसाला आणि या डब्याला लावूयात झाकण आणि झाकण लावून आपण हा डबा चांगला हलवून घेऊयात म्हणजे सर्व पदार्थ छान मिक्स होतील। इथे आपली कोशिंबीर सुद्धा तयार आहे। तर सर्वात शेवटी आता आपण करणार आहोत भजी। भजीचे बॅटर हे आपण आधीच बनवून घेतलं होतं। इथे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यातील आपण जवळपास 2 चमचे तेल ह्या भजीच्या बॅटरमध्ये घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। तेल टाकल्याने भजी छान हलकी होते। तेल टाकून आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे हे बॅटर। चमच्याच्या मदतीने आपण तेलामध्ये भजी सोडणार आहोत। आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाची होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत। तर आपली इथे ही भजी छान तळून झालेली आहेत। तर आता आपण ही भजी एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण बाकीची सर्व भजी तळून घेऊयात। इथे माझी भजी तळून झाली आहेत। आता यामध्ये आपण पापड तळून घेऊयात सर्वात शेवटी आणि हा घरगुती केलेला तांदळाचा पापड आहे। तुम्ही ते बघू शकता किती छान फुललाय तो। तर इथे आपले सर्व पदार्थ करून झालेले आहेत। तर ताट वाढायला घेऊयात आपण। सर्वात आधी भात, सोबत वालवांग्याची भाजी, मुळ्याची भाजी, पापड, कोशिंबीर आणि पालकाची भजी आणि गव्हाची लापसी आणि जोडीला फोडणीचं वरण। आणि या वरणाची रेसिपी मी याआधी दाखवलेली आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की जाऊन पहा। तर अगदी सोपी आणि झटपट बनणारी महाराष्ट्रीयन व्हेज थाळी मी तुम्हाला आज करून दाखवलेली आहे। तर एखाद्या सणासुदीला किंवा पाहुणे आल्यावरती नक्की करून बघा। तर रेसिपी आवडली असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।